हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. जसं की तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलंस तर पॅकिंग पूर्ण झालेली आहे. सर्व गरजेच्या वस्तू आणि कपडे अँड सगळ्यात इम्पॉर्टंट हे मेकअप बॅग. ऑफिसच्या वेळेतच जायचं होतं त्यामुळे फास्ट आवरलं. जसं ठरवलं होतं वेळेवर तर नाही निघलो, लेटच झालं होतं. जाण्याआधी नारळ फोडलं, ट्रिप सुखाची व्हावी म्हणून. बसमध्ये आल्यावर बॉसने थोडीशी मजा घेतली. प्रीती मॅमची ॲज युजल. जाताना सर्वजण डान्स वगैरे करतच आले. मोठा स्पीकर घेतला होता मुलांनी. त्यानंतर आचारीची आणि भांडे वगैरेची व्यवस्था वाळूजवरून करण्यात आली होती. सरांनी ती इथूनच केली होती म्हणून थोडं तिथे थांबलो होतो. फ्रेश होण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबत गेलो आम्ही. पुढे परत एका जेवणाच्या ठिकाणी थांबलो. हॉटेल एकदम आलिशान होतं. एवढ्या सगळ्या ट्रिपमध्ये एक गोष्ट नोटीस केली मी. भलेही मला कंपनीने सॅलरी कमी दिली पण एन्जॉय खूप केलं. जेवढे दिवस या कंपनीत काढले, जेवढं काम केलं तेवढंच एन्जॉय पण केलं. हॉटेलची खास बात अशी की प्रत्येक पार्टमध्ये किंवा टेबलवर भारतातील प्रत्येक प्रदेशाचा देखावा सजवलेला होता. जेवण करून निघलो. सकाळी आम्ही कोल्हापूर इथे पोहोचलो. छान ब्रश वगैरे केला आणि थोडी मजा मस्ती. फ्रेंड्स लोग, कलीग्स लोग, इसके चैनल को भी फॉलो कर लो गाइस. पहले ऐसे गड़बड़ में निकला ना वो. अरे वाह. एवढा रस्ता इथून व्हाईट लाईनीच्या रस्ता सोडा पुढे काय नाही कमी झाला. सगळे फ्रेश झाले. थोडंसं थांबून वी आर गोइंग टू अवर डेस्टिनेशन. सो फायनली इथे पोहोचलो. बॉसने ट्रॅव्हल्स थ्रू सर्व ठरवलेलं होतं त्यामुळे राहण्याची सोय एकदम उत्तम केलेली होती. खास करून लेडीजच्या रूममध्ये सर्व गोष्टी अवेलेबल होत्या आणि स्पेशल तर ही विंडो होती जिच्यातून समुद्र आणि बीच दिसत होता. रूममध्ये AC आणि TV या दोन्ही गोष्टी प्रॉपर होत्या. मेरे को ना एक कान में और एक आंख में डालन बहुत हंसी आती. ब्लॉग भी चालू है. अरे इतना मत डालो ना. अरे बहुत गिर गया वो. निकल जाएंगे अभी साइड से. आंसू चालू. हाँ ठीक है. जाने दो. कहाँ गया? थोडी थट्टा मस्करी आणि नाश्ता करून एका ठिकाणी सर घेऊन जाणार होते पण तो प्लॅन कॅन्सल झाला कारण आमची बस बीचवर फसली होती. मग काय, परत कपडे चेंज करून थोडेसे फोटोज क्लिक करण्यासाठी हा लुक केला. सो वी आर रेडी. पण फोटोज तर राहिले बाजूला. खूप थकल्यामुळे आम्ही झोपाळ्यावर पडून घेतलो. आता मालवण आलो म्हटल्यावर रेस्ट करणार की मालवण बघणार. तर उठलो, परत कपडे चेंज करून बीचवर गेलो. मला पाण्यात आज जायचंच नव्हतं पण तरी ओली होऊनच गेले होते 1 2 3 स्टार्ट. हे असा व्हिडिओ घेण्यासाठी. दुपारचं जेवण संध्याकाळी भेटलं पण एन्जॉयमुळे भूक पण काही लागली नव्हती त्यामुळे काही वाटलं नाही. रात्री असं छान बसलो आम्ही बीचवर, समुद्र किनाऱ्यावर. रात्री परत जेवण करून शांतपणे गाणे ऐकले.
फिश फ्राय खाल्ले होते. थोडंसं खाली गेलो सर्वांचा धिंगाणा वगैरे बघण्यासाठी. तर काय, आमची गाडी, आमची बस जी दिवसभर फसलेली होती रेतीमध्ये, तर ती बाहेर निघाली आणि सगळे एकदम जल्लोषात आले. सकाळी उठल्यानंतर मला समुद्राकडचा सकाळचा नजारा मिस करायचा नव्हता, म्हणून कॅमेऱ्यात कैद करून घेतला आणि मी आणि आमच्या हिना मॅडम ब्रश करत बीचवर गेलो. बाकी इथे दुसरे प्राणी तर काही दिसले नाही, पण कुत्र्यांची टोळी फार ठिकाणी दिसली. सकाळच्या नाश्त्यासाठी कोथिंबीर निवडत बसलो, तर वर रूमकडे नजर गेली. प्रीती मॅमचं काम बघून आश्चर्य वाटलं. हॅलो. कालच्या डेला काही आम्ही कुठे गेलो नाही. आमची गाडी फसली होती बीचवरती. सो काल आम्ही फक्त रेस्ट वगैरे केला आणि थोडंसं समुद्रात वगैरे गेलो होतो. बाकी आज आम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. सो त्याच्यासाठी तयारी वगैरे चालू आहे. तर आज आम्हाला करायच्या होत्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, ज्या कंपल्सरी करणं भाग होतं, कारण बॉसने येण्याआधीच सांगितलेलं होतं. त्यासाठी रेडी झाले. नाश्ता करून आम्ही निघलो ॲक्टिव्हिटीजच्या दिशेने. जातानाही असा धिंगाणा करत गेलो. नको, मला नाही आवडत नाही. त्यात काय तर आमचे बॉसच पहिले सुरू झाले. आमच्या अंगावर खेकडा घेऊन धावत होते. तिकडं छोटे गाडे. देन पोचल्यावर तिथल्या ॲक्टिव्हिटीजच्या सरांनी थोडंसं ज्ञान दिले आम्हाला. इकडे आमच्या सरांची मस्ती काही थांबत नव्हती. कधी नव्हे तर आज असं रूप बघायला भेटलं आमच्या बॉसचं. तर सुरुवात या जहाजीपासून, इथून परत दुसरी जहाज घ्यायची होती. तिथे ते पॅरासेलिंग वगैरे करायचं होतं. बरोबर बाई ते काय म्हणता इथं बस. सरकार तिकडे दौडचा बस. आतमध्ये घ्या, या साईडच्या आतमध्ये ते झाल्यावर किनाऱ्यावर परत आलो आणि शिकंजी वगैरे पिलो. देन तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज तर बघितल्यास, हे सगळ्यात डेंजरस होतं जे होतं स्कुबा डायव्हिंग. रूमवर परत आलो. ते झाल्यानंतर रॉक गार्डन जाण्यासाठी रेडी झालो. सो अभी हम निकल रहे हैं रॉक गार्डन देखने के लिए गाइस. होप कि मैं अच्छी लग रही हूँ. होप. सो आता आम्ही निघतोय रॉक गार्डन साठी. होप की मी चांगली दिसत आहे. फ्रेंड्स कमेंट्स करून नक्की सांगा. बाय. So we are going to rock garden. Preeti ma'am. पहिले वर घे वाटलं. थोडी दूर पार्क केलेली होती गाईज. सो पायी जावं लागलं. विकत घेतलं का? आमचं कामच आहे.
सौरीला कशाला विकत घे ना ए मी पण आहे तुम्हाला घेते अरे चला ना लाइव लाइव आओ क्या इंस्टा पे तर हे होतं रॉक गार्डन. एक मिनिट, निकिता मॅडमचं सॉन्ग ऐका पहिले, ठीक आहे. बॅक आहे समोरचा बॅक येतो मस्त आहे. रॉक गार्डन आल्यानंतर, गार्डन बघितल्यानंतर पुढे गेलो. किनाऱ्यावरती अशी दगडं होती आणि ही दगडं खरंच खूप खतरनाक असतात, ठीक आहे. याच्यावरून जर पाय वगैरे फिसकला ना तर डेंजरस रक्त वगैरे निघतं आणि आग खूप होते शरीराची, ठीक. अरे तुझं गाणं लागलं इथं हो गाणं आज आपण लावू आपल्या बाय द वे इथे येऊन खरंच खूप छान वाटत होतं आणि शांत वाटत होतं. हे बघून संध्याकाळी पुढे आम्ही रिटर्न आलो कारंजे बघण्यासाठी, जे संध्याकाळी चालू होत असतात आणि पूर्णपणे लायटिंग्सने असे सजवलेले असतात LED ने. आजूबाजूने गाणे वाजत असतात. मस्त वाटत होतं. सर्वांनी डान्स वगैरे केला, धिंगाणा घातला. हे रॉक गार्डनच्या बाहेर छोटी छोटी दुकाने आणि हॉटेल्स पण आहेत. आणि हे आहे इथलं चर्च. आतमध्ये जाऊन देणार नाही ना असे कपडे नाही योग्य वाटणार मलाच योग्य नाही वाटणार जायला मस्त आहे. पुढे गेल्यावर एक मोठं असं छान सजवलेलं गणपतीचं मंदिर दिसलं. आत तर काही गेलो नाही आम्ही कारण की कपडे बरोबर नव्हते. मंदिराचा देखावा एकदम पारंपरिक होता. पुढे गेल्यानंतर कौलारू घरं दिसली, जी अगदी पारंपरिक होती. तसंच आम्ही पुढे आलो आणि मालवणमधलं मार्केट वगैरेही बघून घेतलं, जिथे सर्व गोष्टी अवेलेबल असतात. आम्ही खूप लेट रूमवरती पोहोचलो होतो कारण की चालतच यावं लागलं आम्हाला 6-7 किलोमीटर चालत यावं लागलं. आम्ही बीचवरनंच चालत आलो होतो कारण की बस आहे ना ट्रॅफिकमध्ये अटकलेली होती. त्यानंतर रूमवर पोहोचून थोडा रेस्ट केला आणि जेवण वगैरे करून झोप कधी लागली कळलंच नाही. आज होतं पॅकअप. आज मालवण फिरून घरी निघायचं होतं, ठीक आहे. म्हणून मी सकाळीच अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन गेले. नाश्ता वगैरे झाल्यावर सगळ्यांची तयारी होईपर्यंत मी झोपड्यावर रेस्ट घेतला. थोडीशी तब्येत माझी डाऊन झालेली होती. थोडासा ताप चढलेला होता मला पाण्यात भिजल्यामुळे. फायनली सगळ्यांच्या बॅग पॅक्स झाल्या. आम्ही निघालो बसच्या दिशेने. चला मॅडम पॅकअप. चला मॅडम. सौरी डिकीत ठेवताय वाटतं ना.
रस्त्याने जाताना बसमध्ये जार टाकून घेतले. सो लेट्स गो. हिचं काय एक वाटली पिऊन टाक फोन जाताना सगळीकडून बीच दिसत होतं. खूप ऐसा मत बोलो, हम नहीं आ रहे, बैठ जाते, तुम जाके आ जाओ. अरे अब पे जाने के अपने को उनको बोले 10 किलोमीटर है बोले. अरे अरे चलो ना, उनकी सिर्फ बातों पे भरोसा मत करो. भरोसा नहीं कर रही मैं आप कल से. ओ मत आती राहतच पुरत नाही सर. मी तर एवढं तर कसं घेऊन त्यांनी डायरेक्ट काल आहे ना बसून घेतलं होतं त्यांनी याच्यावरती. अरे मैंने तो कुछ भी नहीं लाया. हाय गाइस, ऐसा करो ऐसा. हाय. थांबा जरा सावली तिथं थांबा सगळेजण एकत्र या. खूप जास्त ऊन होतं. सगळे जमा होण्यासाठी एका ठिकाणी सावलीत थांबलो. त्यानंतर सरांनी थोडी इन्फॉर्मेशन दिली पॉईंट्सबद्दल. चांगले फोटो काढावं लागेल. ठीक आहे. हा सुनामी आयलंड आणि ते आपल्याला ना खूप लांब फिरून आणतात. आपण पुढचे आता एक दीड तास आहे ना बोटीमध्येच राहणार. ठीक आहे. बोटीवरती मस्त सुंदर फोटो येतात, भारी येतात फोटो. तर तुम्ही या गोष्टीचा एन्जॉय करा. आणि आता निसर्ग काय असतो, ठीक आहे. आता वातावरणामुळे आपल्याला गरमी तर सहन करावीच लागणार आहे. पण निसर्ग काय असतं, झाडं काय असतात, बाकीच्या गोष्टी कशा आहेत, हे एकदम भारी गोष्टी आहेत पुढे. आणि मला लास्ट ट्रिपमध्ये मी जेव्हा आलो होतो इथं, तर मला हा सगळ्यात जास्त आवडता पॉईंट. आणि इथनं गेलं 200 मीटरवरती उकडीचे मोदक भेटले होते. मोदक प्रत्येक माणसाला पर हेड एक एक मोदक दे. कॉम्प्लिमेंटरी वाटायला पाहिजे सगळ्यांना. लाजा वाटलं पाहिजे. नालाय का पार्ट्याने देतो. चला सर. एक मिनिट आले नाही. आणि ऐका 3 बोट आहेत इकडे लक्ष द्या. 3 बोट आहेत. एका बोट मध्ये 10 मेंबर जायच्या. आणि कोण जायचं ग्रुप मध्ये कसं जायचं डिसिजन करा आणि लगेच फटाफट बसायचं. अरे पोरं कुठे गेले? एनडीएफसी पोर गँग कुठे? या कपडे बदलायली. कोण बदला ऊन खूप लागत होतं म्हणून मी आणि निकिताने हॅट्स घेतल्या होत्या. कितीला छान दिसत होती तू मग कशी घेतली. कितीला आहे हो काका? ए मी पण तशीच घेते ग. कोणती घेतली तू? त्याच्यातून घेतली का? कशी दिसतीये? तर आम्ही पोचलो जाण्यासाठी ब्रिझी वूड इथे. अगं चल ना. तिथून एका जहाजात बसलो. समुद्राच्या मधोमध तर खूपच छान वाटत होतं. तेवढीच भीती पण वाटत होती गाईज. चला सर. अरे बीच में रखना पैर. बाय 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 बाय. बाय सबको बाय. जा रहे हम. आता नंतर उद्या. तरना मराठी में पोना बोलते हैं. भाषा थी. यस. भाई वाटर पार्क जाएंगे बोला मैंने उसको. वाटर पार्क जाने का बोली मैंने. अच्छा जाएंगे.
हे घट्टापास हलणारी बोट. आता लाटा काय करायचं? अरे हे म्हणजे पलीकडनं पण पाणी आहे बरं का. हे काय त्याला बीच आहे, पलीकडनं पण पाणी. ओके, म्हणजे असं मध्यम भागी ते असं हा, ते जागा आहे बरोबर. पडू नको बरं का प्रीती, इकडे ना मागचं 1-2 जण पडले होते. होशील अशी क्रॅश लँडिंग करते. पाण्यात पडलं. देन एका बेटवरती थांबलो. नाव होतं सुनामी बेट आणि खरंच इथे रात्रीपर्यंत कोणी थांबू नये, कारण हे जे बेट आहे ना समुद्राच्या एकदम मधोमध होतं. मी तर असंही ऐकलं आहे या बेटविषयी की हे बेट फक्त अर्धा ते 1 तासच ओपन होतं आणि परत पाण्याने भरून जातं. प्लीज चल ना. तो व्हिडिओ काढायचा इथं तर काढून नाही तर मस्त आहे ना. बरं प्लीज चल बघ. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. आली का लाट? 1 2 3 स्टार्ट. हे बघून झाल्यावर आम्ही परत दुसरा पॉईंट बघण्यासाठी निघलो. तो होता हा जिथे हॉटेल होतं छोटंसं. हे पाण्याच्या अगदी मधोमध होतं. इथे थोडा नाश्ता केला जात त्यांना एका दुकानात थांबलो. आधुनिक वस्तू होत्या, कपडे होते, नेकलेस होते अँड सो ऑन. पोरीला घेण्यासारखी. आपण पार्सल घेतलं ना, ते थंड होत नाही. थंड मोदकची मजा ना ते इथे. पुढे सरांनी एका ठिकाणी जेवणासाठी घेऊन गेले. हे होतं मालवणी जेवण. त्याचा टेस्ट अगदी खराब होता मित्रांनो, त्यामुळे कधी जर आलात तुम्ही इथे तर व्हेज थाळी कधी घेऊ नका. देन आम्ही खाल्ले तिथले हे स्पेशल पॉप्युलर मोदक. प्लॅन होता सिंधुदुर्ग किल्ला बघण्याचा, पण च्या मुलींमुळे तो कॅन्सल झाला किंवा चेंज झाला आणि ठरलं म्हातारीची चूल बघण्याचा. त्यासाठी आम्ही आलो परत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या त्या ठिकाणी. इथे पण दुसरा जहाज चेंज करायचा होता जाण्यासाठी. वेळ झाला होता खूप, त्यामुळे भीती वाढली, कारण संध्याकाळी लाटांचा प्रवाह वाढत असतो. खरं तर या ठिकाणी कधी संध्याकाळच्या वेळ यावं नाही. तुम्ही पण कधी गेलात तर 12-1 वाजेच्या आतच इथून निघा गाईज. म्हातारीची चूल तर काय बघणं झाली नाही, त्यामुळे रिटर्न पोहोचणंच जास्त इम्पॉर्टंट वाटत होतं त्या घडीला. तरीही गोष्टींचा आनंद मी घेतच असते. इथे या जहाजात मस्त अशी लाइटिंग ऑन केलेली होती आणि गाणे लावलेले होते. रात्री कसं तरी आम्ही जीव वाजवत पोहोचलो, घरच्या दिशेने निघलो. सकाळी एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो. तिथे मिसळपाव घेतला, चहा वगैरे घेऊन परत निघलो. काय बस में भेजा मला. तर सरांनी थोडं लेक्चर वगैरे दिलं. अजून 4 दिवस राहिले.
तर मग सौरभी आहे ना कुंदनपेक्षा मॅक्स प्रो डार्क होऊन जाईल. ना सगळे बदलून गेले डायरेक्ट 2 दिवसात. जसं येताना जल्लोषात होतो तसंच जाताना सुद्धा राहावा म्हणून गाणे वगैरे लावले होते आणि सर्वांनी डान्स केला, धिंगाणा घातला. सगळ्यांनी एन्जॉय केला. इकडे ये ना. तुम्ही सगळेजण आलेच. हे माझा आवाज मागपर्यंत येतो का प्रदीप? हा. तुम्ही सगळेजण आले, 4 दिवस एन्जॉय केला. या ट्रिप मध्ये काही चूक भूल झाली असेल तर माफी असावी. अशा प्रकारे मस्ती मजा करत फुल धमाल करत आम्ही पोचलो औरंगाबादमध्ये आणि अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल टू सी अप्स अँड डाऊन्स. आयुष्य तर आपण जगत आहोत, पण समाधानकारक कसे जगता येईल ते खरंच बघितलं पाहिजे, कारण आयुष्य पुन्हा नाही. एकदा गेलो तर गेलो. ओके, बाय.